संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल आला आणि सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खरं तर ATSच्या असेल किंवा त्यानंतर NIAच्या सगळ्या तपासावरतीच कोर्टानं जे आहेत ताशेरे ओढलेले आहेत. अनेक प्रश्न जे आहेत ते कोर्टाने या प्रकरणाशी उपस्थित केले आहेत. मात्र या दोन्ही तपास संस्थांच्या तपासावरती सर्वात आधी ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याच तपास संस्थेचे एक घटक राहिलेले तत्कालीन ATSचे पोलीस निरीक्षक महबूब मुजावर सर आपल्यासोबत आहेत. तर खरं तर कोर्टानं आज ताशेरे ओढलेले आहेत तपासावरती. मात्र तुम्ही त्याच्या आधी सांगितलेलं होतं की या तपासामध्ये अनेक चुका आहेत, अनेक लोकांना गोवण्याचा प्रयत्न झालेला होता. तुम्ही कोर्टात तसं लेखी पत्र देखील सोलापूरमध्ये दिलेलं होतं. काय या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका होती आणि आपल्याला काय खटकलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये? काय निकाल लागला आहे अजून काय मी वाचलेलं नाही. जजमेंट काय येईल त्यावेळेस समजेल. परंतु 7-8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी माझी एक इंटरव्ह्यू घेण्यात आली होती. त्यावेळेस मी थोडं सांगितलं होतं की हा तपास खोटा आहे, लोकांना गोवण्यात आलेला आहे. त्या रामजी कलसंग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असं असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आला. आणि त्याचा तपास करण्यासाठी मला नेमला होता. ज्याला मारलेलं आहे, जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्यामुळं मी काय ते केलं, मी बघितलं ते सगळं आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला ह्याचा वापर करण्यात येत आहे. त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता. गोपनीय आदेश होता. मग ते गोपनीय कसं असतं, त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते. आता ते फुटलंय, भांडं फुटलंय. तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा हे असं होतं. अटक करून आणा असं नव्हता आदेश. धरून आणा हा शब्द होता. त्यामुळे मी ते केलं नाही. आणि हा तपास करताना हे सगळ्या घटना घडल्या, तपास झाला, सगळं झालं. यांच्या लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी याला माहिती आहेत. मग काय करायला पाहिजे? काम तर केलेलं नाही. यांनी जे पाहिजे ते काम ह्याच्या हातनं झालेलं नाही. तर मग मला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलं. अटक करून 7-7, 8-8 वर्ष मी त्या केसमध्ये गुरफटून राहिलो आणि त्याच्यातून मी निर्दोष सुटलो. त्या निर्दोष सुटताना ह्याच्यातले काही डॉक्युमेंट होते, ह्याच्यातलं काय म्हणणं होतं, CRPC 313 प्रमाणे मी जबाब दिला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या मी सगळ्या. हे असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं माझ्यावरती यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत आणि मी निर्दोष सुटलो त्याच्यातून. तेच डॉक्युमेंट यांनाही प्रोव्हाइड करण्यात आले आणि त्या डॉक्युमेंट इथं वापरले असलेत. मग त्याचं काय जजमेंटमध्ये काय घेतलं आहे हे मला माहीत नाही. तर याच्यामध्ये माझा आज मी पहिल्यांदाच सांगतो आहे की जे काही ATSचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून. मग मी इंदोरमध्ये काही दिवस मुक्काम केला, नागपूरमध्ये काही दिवस मुक्काम केला, त्याच्यानंतर अजमेरमध्ये गेलो, मी भोपाळमध्ये गेलो हे तपास करण्यासाठी. गोकाक म्हणजे कर्नाटकमध्ये गोकाकमध्ये आलो. त्याच्यानंतर तुमचा बेळगाव इथं अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन तपास केला आणि रोजच्या रोज त्यांनी सांगत होते मला इथं जा तिथं जा, असं कर तसं कर. त्याप्रमाणे करत होतो. पण ते सगळं थोतांड होतं, काल्पनिक होतं. ते संपूर्ण केसच खोटी होती. मला ते सांगता येणार नाही, कारण केस खोटी होती काय होती ते कोर्टाने निर्णय दिलेला आहे. मी कसं ठरवणार ते? माझं जे काय आहे ते खरी गोष्ट काय आहे त्याचे माझ्याकडे एव्हिडन्स आहेत. त्या एव्हिडन्सच्या आधारावर बोलतोय मी. आणि अनेक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी म्हणजे अगदी परमवीर सिंग, हेमंत करकरे सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टी तपासामध्ये होते. आपण म्हणताय की अनेक गोष्टी आपल्याला चुकीच्या करण्यासाठी जे आपल्या मनाला पटलं नाही आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं ते नकार दिला आणि त्यामुळे तुम्हाला देखील त्याच्यामध्ये गोवण्यात आलं, खोटे गुन्हे आपल्यावरती दाखल. काय काय आदेश आपल्याला दिले गेले होते आणि आपण काय करण्यासाठी नकार दिल्यामुळे खोटे गुन्हे आपल्यावरती दाखल केले? सांगितलं ना मी, त्या मेलेल्या लोकांच्या घरी जाऊन, मारलेल्या ज्याचं मर्डर झालं त्यांच्या घरी जाऊन तपास करणे, ते जिवंत आहे असं लोकांमध्ये पिक्चर तयार करणे, त्यानंतर मोहन भागवत साहेबांना आणून धरून आणणे, काय झालं तर तुझं तू बघ असं होतं ते. तर मी ते केलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे.
आणि ह्याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी आहेत. मी कनिष्ठ कोण कोण मला माहीत नाही. वरिष्ठ अधिकारी जे होते परमवीर सिंग त्याच्यावरचे, हे लोकांनी मला आदेश देत होते आणि त्याच्याप्रमाणे मी गेलो आहे, आलो आहे, सगळं बघितलेलं आहे आणि माझं त्याच्यामध्ये नुकसान झालं. आजपर्यंत मला काय न्याय मिळालेला नाही. मी निर्दोष सुटलो असलं तरी मला माझं प्रमोशन होतं, माझं भवितव्य होतं, त्याच्यामध्ये माझं पगार, पेन्शन, फंड काय मिळालं नाही. मी मागितलेलं पण नाही. जर मी आता हे निर्दोष सुटले आता त्याच्यामुळं मी आता मागू तर शकेन ना. माझं थोडं बहुत काहीतरी सत्य आलं असेल, जर जजमेंटमध्ये माझं काहीतरी आलं तर मी नक्कीच न्याय मागीन. मी कायदेशीर न्याय मागीन. मी त्याच्या आधी मागितलं असतं तर याने खोटं बोलायला आलं आहे, ह्याच्यामुळेच बोलायला आलं आहे, ह्याला पाहिजे जे अरियर्स मिळालं पाहिजे म्हणून याने खोटं बोलायला आहे, असं झालं असतं. पण याच्या पुढे मी न्याय मागीन. तुम्ही जे कोर्टात म्हणाले होतात की हे सगळं खोटं आहे, ते आज कोर्टानं सुद्धा मान्य केलं. एनआयए कोर्टाने ते कोर्टानं सांगितलं की म्हणून त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली. अर्थात हे सगळे आरोपी आता निर्दोष सुटलेले आहेत, पण बॉम्बस्फोट झाला होता हे देखील कोर्टानं मान्य केलं. ज्या लोकांचा जीव गेलाय या सगळ्यांना आता जबाबदार करून, कारण ज्या तपास यंत्रणेने ज्या पद्धतीनं तपास केला पाहिजे होता त्या पद्धतीनं तपास झाला नाही. त्या पद्धतीनं तपास केला नाही, खोटा तपास केला. त्यामुळं यांना आहे ना, ह्यांना पेन्शन पगार देऊ नये. ह्यांचे पेन्शन पगार फंडातून रक्कम काढून त्या जे व्हिक्टीम आहेत त्यांना द्यावं. थांबवले पाहिजे असं वाटतं. कोण कोण दोषित अधिकारी आहेत? थांबवावं त्यांचे पगार. का जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये तपास यंत्रणेमध्ये, जे अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहे जे काय तपास केली, ते सगळे जबाबदार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी ते पूर्तता करावी. त्यांनी त्या ज्यांचे घरातले लोक मेले, जे बॉम्बस्फोटमध्ये मेले, तर खरा तपास केला असता तर तपास झाला असता ना. तसं केलेलं नाही त्यांनी. त्याच्यामुळं यांच्या पगारीतून, यांच्या फंडातून त्यांची रक्कम वसूल करून द्यावं त्याला. तुमच्याबद्दल संपूर्ण सोलापूरला माहिती आहे, तुमच्या धाडसाबद्दल माहिती आहे, तुमचं काम धाडस अंगलट आलं ना साहेब. मला धाडशी आहे म्हणून मला तिथं नेमलं. धाडस करताना खऱ्या गुन्हेगाराला धराचा आदेश असता तर आपण एडी चोटी का जोर लावून त्याला धरलो असतो आपण. खोट्या काहीतरी करायला सांगितल्यानंतर हे धाडस काय कामाचं? तो धाडस माझ्याच अंगलट आलं ना. जर मी हे केलो असतो तर माझं उदो झालं असतं, त्यावेळेस सगळीकडे झालं असतं. ते झालं असतं का नाही? मग आता ते नाही केलं, मी नाही करणार. असले खोटे कामं कशाला करू मी? पण त्या धाडसामुळं माझं धाडस गेलं सगळं. घरात बसलो आहे मी. कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात गेल्या 20 वर्षापासून, ज्यावेळी घटना घडली तेव्हापासून आजपर्यंत मी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ शकलो नाही. माझ्या मनात भीती, आज पण भीती होती. आता भीती संपली माझी. लग्नात कुणाच्या गेलो तरी मागच्या खुर्चीवर जाऊन बसतो मी. कुठल्या कार्यक्रमाला जर जायचं असेल तर मी प्रमुख पाहुणे बिवणे कुठं जात नाही. त्याचं कारण हे आहे, मला संपलं माझं सगळं आयुष्यच बर्बाद करून टाकले ना. काय जाऊ ते, पहिलं किती माझं काय काय होतं. प्रत्येक ठिकाणी जात होतो, कुठं नको तिथं मला बोलवत होते. मी स्वतःला कमी हे करून घेतलं, सुप्त अवस्थेत गेलो मी. तुम्ही या प्रकरणामध्ये जसे महत्त्वाचे गोष्ट आहे, सोलापूरचे सुपुत्र आहेत, तसे आणखी एक सोलापूरचे सुपुत्र आहेत, सुशीलकुमार शिंदे, त्यावेळेसचे गृहमंत्री होते. त्यांनी एक टर्म वापरली, भगवा दहशतवाद. हे या प्रकरणानंतर संबंधित आहे, पण त्यांचं आता नाव ते बघा. त्यांचं आणि माझं त्यांनी लई मोठे लोक आहेत. जी टर्म वापरली भगवा दहशतवाद, त्याबद्दल आपलं काय? तिथून त्यांनी वापरली, सगळं रेकॉर्डवर आहे. ते काय रेकॉर्डवर आहे. पण त्यांचा आणि माझा संबंध चांगले नव्हते आणि त्या संबंध चांगले नसल्यामुळं आता मी कुठंच कशात नाही, तर त्यांचं नाव कशाला घेऊ मी? आता लोकांना आपलं काय म्हणायचं आहे? भगवा आतंकवादच याच्यात मेन हे होतं ना. हे जेवढे आरोपी सापडले होते हे भगवा आतंकवाद म्हणूनच शासनाने, त्यावेळेच्या शासनाने त्यांना भगवा आतंकवाद हा कन्सेप्ट दिला होता, नाव दिलं होतं. आता ते उघडं पडलं. ते माझं त्या भगवा आतंकवादवर विश्वासच नाही माझा. भगवा आतंकवाद, हिरवा आतंकवाद हे काय आम्हाला देणं घेणं नाही आहे. पोलीस खात्यात काम करतो, पोलीस खात्यात काम केलो आम्ही. जातीवाचं काय, मी मुसलमान, माझ्यासोबत काम करणारे हिंदू. त्यामुळे कधी माझ्या कर्मचाऱ्यांना वाटलं नाही की हा भगवा आहे, हिरवा आहे, हे करा, असलं कधी वाटलं नाही. कोणताच कर्मचारी मला साथच देत होते नेहमी. त्यामुळं ते भगवा आतंकवादी आणि त्या सुशीलकुमार शिंदेविषयी आज बोलणं बरोबर नाही. केवळ पाहिजे पण मी बोलणार नाही. केवळ फक्त भगवा आतंकवाद आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने खोटे गोष्टी करण्यासाठी सांगितलं की भगवा आतंकवादचा प्रूव्ह करण्यासाठी म्हणूनच माझा वापर झाला की हो. मला कोण माझी बाजू घेतली का? कुणी घेतली नाही. हा गुन्हेगार आहे म्हणूनच माझ्याकडे बघितलं गेलं. मी निर्दोष सुटून आज 7-8 वर्ष झाले साहेब. कधी मी पेपरला सुद्धा येऊ दिलो नाही हा निर्दोष सुटला म्हणून सांगा म्हणून. काय करू त्याला घेऊन?
मला प्रसिद्धीमध्ये जायचंच नाही ना. सर, आज या संपूर्ण निकालानंतर जे सगळे आरोपी सुटले, निर्दोष सुटलेले आहेत आता, यानंतर आपल्याला काय वाटतं? निकालानंतरची प्रतिक्रिया आपली काय आहे? निकालाविषयी समाधान आहे आणि निकालाविषयी माझी भूमिका काय आहे हे जजमेंटमध्ये आलं असेल तर माझ्या इतका भाग्यवान कोण नाही. जजमेंटमध्ये माझे मुद्दे मी मांडलेले आहेत, ते जर काय कुठं ना चांगला वाईट कशा काही ना जर आले असतील तर मी नक्कीच मला न्याय मिळाला असं समजतो. मग समाधानी आहे मी. मला काय ते कोण आहेत, प्रज्ञा साखवी कोण आहे, कर्नल पुरोहित कोण आहे, किंवा ते 8 आरोपी सुटलेले कोण आहे, मला माहीत नाही. मी त्यांना कधी भेटलेलो नाही. माझा तपास हा वेगळा होता. माझा तपासाशी संबंध हा रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप डांगे आणि वरिष्ठ जे RSS प्रमुख यांच्याविषयी होता. त्यांच्याकडे जायचं माझं कारण नव्हतं. परंतु हे जे आहेत, हे जे रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे, हे जे तीन लोक आहेत ते या केसशी संबंधित आहेत. सर, तुम्ही नागपूरला गेला होतात? गेलो होतो ना, नागपूरला होतो, बरेच वेळ थांबलो होतो. नंतर माझी बदलीसुद्धा नागपूरला झाली. मी नागपूरला हजर झालो नाही. अटक करण्यासाठीच गेला होता? त्यांनी तिथे गेला होता? अटक करण्यासाठीच गेलो होतो ना. अटक करण्याचे हा शब्द नव्हते साहेब, धरून आणा हा शब्द होता. अटक आणि धरून वेगळा आहे साहेब. अटक जर म्हणले असते तर मी काय म्हणलो असतो त्यांना, तुम्ही मला लेखी आदेश द्या एक वेगळा. हे बी ह्याच्यातमध्ये माझ्याकडे आहे, सगळं काय पुरावा आहे ह्याचा. नकार दिल्यानंतर ते आमचे अधिकारीच नव्हते. हा ना, बघा ना, तर तुम्ही माझे अधिकारी नव्हते. मला रिव्हॉल्वर ATSची होती हो माझ्याकडे. मला जे रिव्हॉल्वर प्रोव्हाइड केली होती ना ती ATSची होती, लिखितमध्ये होती. मला जे वॉरंट देण्यात आले होते, रेल्वे वॉरंट, ST वॉरंट किंवा खर्च, तो सरकारी दिला होता हो. मी मनानं कसं जाईन? तुम्ही आता जाणार आहात त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्टामध्ये पुन्हा दाद मागणार आहात? नाही, काय नाही मिळणार आहे. 10 वर्ष जातील अजून. तोपर्यंत जिवंत राहू का नाही आम्ही? तोपर्यंत काय राहणार आहे? 67 वय आहे माझं आता. रिटायर होऊन 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले. 65-66 वय आहे माझं. सगळं आयुष्य बर्बाद झालं हो साहेब. मला अजून बी पेन्शन नाही. 10,000 रुपये पेन्शन आहे मला, प्रोबेबल पेन्शन म्हणजे सध्या जगण्यासाठी. हे केस सुटल्यानंतर तुला देऊ असं त्याचा अर्थ होतो. या सगळ्याला जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? मला जबाबदार परमवीर सिंगला धरतोय. परमवीर सिंग आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी. आता नाव घेणं चुकीचं आहे. ते बरेच त्याच्याविषयी झालेलं आहे उहापोह, नाव घेत नाही. पण परमवीर सिंगचं नाव 10 वेळा घेतो, कारण त्यांचे माझे संबंध चांगले होते. त्यांनी मला काय म्हणजे खास धरून आणलेलं होतं मला तिथं, तू करेच म्हणून. माझे मी जाऊन अर्ज दिलो नव्हतो मला ATSमध्ये घ्या म्हणून, आणि मला हे काम दिलं होतं त्यांनी. इवन त्यांनी मला काम देताना तुला महाराष्ट्रातून कोणते पोलीस कर्मचारी पाहिजेत ते घे म्हणले त्यांनी. आणि मी जिथं जिथं नोकरी केली तिथले कर्मचारी मी घेतले होते. माझ्या मत्तीला माझ्या पसंतीचे कर्मचारी होते. आणि ते कर्मचारी माझ्यासोबत राहून काम केले. त्यांना ही सगळी हकीकत माहिती आहे. मी एकटाच नाही आहे त्याच्यामध्ये. आदेश माझा होता, इन्चार्ज मी होतो त्या पार्टीचा, परंतु माझ्याबरोबर कर्मचारी होते साहेब. मी एकटा नव्हतो. चला गेला एकटा आला असं नाही आहे. ते 30-35 वर्ष मी इन्चार्ज म्हणून काम केलं आहे साहेब. कोणाच्या हाताखाली काम केलं नाही मी. असं बेकायदेशीर काम का करावं? मी नाही केलं मी ते काम, आणि करणार पण नाही. थँक्यू सो मच. तुम्ही खरं तर हे सगळं कोर्टात सांगितलं, आधी लेखित दिलेलंच होतं. आता त्याचा अर्थात या खटल्यामध्ये निकाल जेव्हा संपूर्ण येईल त्यामध्ये तुमच्या या सगळ्या बोलण्याचा किती समावेश झाला हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता तुम्ही या सगळ्या केसनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेला आणि पहिल्यांदाच माध्यमांसमोर ही सगळी भूमिका व्यक्त केलेली आहे. महबूब मुजावर सर आहेत. खरं तर या सगळ्या खटल्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती, आणि त्यांनी आज पहिल्यांदा या संपूर्ण खटल्याचा निकालानंतर ABP माझाशी हे सगळं महत्त्वाची माहिती जी आहे ती पुन्हा एकदा समोर दिली आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.